नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी अंतर्गत वेटिंग लिस्टमध्ये ज्यांची नावं होती अशा नव्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर येथे वेटिंग लिस्ट आहेत त्या पाहू नका, या जुन्या आहेत. फक्त निवड यादी जी आहे तर याच्यामध्ये सेकंड निवड यादी तुम्हाला पाहून घ्यायची आहे. तर येथे वेटिंग लिस्टमधले सिलेक्शन आहे तर यांच्याकरता शेड्यूल देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर इथे ॲडमिशन शेड्यूल देण्यात आले आहे. तर ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे आज 16 तारखेला झालेलं आहे तर त्यांना 16 तारखेपासून म्हणजेच उद्या 17 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. तर प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये तुमच्या पाल्याचे जे डॉक्युमेंट दिले आहेत, आधार कार्ड असेल किंवा इतर महत्त्वाचे कागदपत्रे, जन्म दाखला, त्याचबरोबर ओळखपत्र आणि त्यानंतर भाडे करार किंवा तुम्ही जे ॲड्रेस दिले आहे त्याचा ॲड्रेस प्रूफ घेऊन जायचा आहे. तर ही सर्व कागदपत्रे सध्या तरी एज्युकेशन डिपार्टमेंटमार्फत शाळेमध्ये जमा करण्यास सांगतात आणि त्यानंतर ही कागदपत्र एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जातात. तर अशा प्रकारे त्यानंतर व्हेरीफाय अर्ज झाल्यानंतर 16 ते 26 तारखेपर्यंत अर्ज तुमचे व्हेरीफाय होतील आणि पोर्टलवरती सिलेक्ट यादी येथे शाळांची यादी आहे. त्या मूळ शाळांच्या यादीमध्ये यांची नावं समाविष्ट केली जातील आणि येथे देखील ॲडमिटेड हा टॅब आहे. येथे देखील ही संख्या वाढेल आणि तसेच अर्जाची स्थिती येथे देखील तुम्ही ॲडमिटेड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे हे शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.